ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी24 या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। अहो ताई, तुम्हाला बोलले होते ना साईराम इलेक्ट्रॉनिक्स मध्ये एकदम धमाकेदार ऑफर चालू आहे। हो का? ते इथेच तर आहे। अरे मला तर खूप खरेदी करायची आहे। इथे फ्रीज, टीव्ही, इन्व्हर्टर बॅटरीज आणि वॉशिंग मशीन आणि आटा चक्की यावर आकर्षक बक्षिसे मिळतात। मी ऐकलंय इथे लकी ड्रॉ मध्ये इलेक्ट्रिक बाईक पण मिळते, हे खरं आहे का? हो ग, एकदम खरं आहे। इथे बक्षीस म्हणून 43 इंचेसचा स्मार्ट टीव्ही सुद्धा मिळतोय। खरं? आणि इथे तिसरे बक्षीस मध्ये फ्रीज सुद्धा मिळतंय। अरे वा, छानच की। आणि इथे चौथे बक्षीस वॉशिंग मशीन सुद्धा मिळते। आणि गिरणीचे चक्कर मारायचा तर प्रश्नच संपला। बक्षीस म्हणून आटा चक्की सुद्धा मिळते। अगं पण ही ऑफर कधीपर्यंत आहे? ही ऑफर 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत आहे आणि हा लकी ड्रॉ सोडत आहे 11 डिसेंबर 2025। तसेच सर्व प्रकारचे फायनान्स सुविधा पण उपलब्ध। आमची खरेदी तर झालीये, आता तुमच्या खरेदीचं काय? आताच भेट द्या साईराम इलेक्ट्रॉनिक अँड बॅटरीजला। पत्ता खरेदी विक्री संघ, व्यापार संकुल, नगर मनमाड रोड, राहुरी। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। मी डॉक्टर स्वप्नील माने, स्त्रीरोग, वंध्यत्व व दुर्बीणद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ। आमच्याकडे दुर्बीणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत। त्यामध्ये 3D 4D कॅमेरा, तसेच रुग्णांना 10 ते 20 ml रक्तस्राव होतो। पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं। सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात। 10 पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं। साईराम हॉस्पिटल, लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। भारतरत्न संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्तानं श्रीगोंदा शहरामधील सिद्धार्थनगर आणि ससाणे नगर इथे भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं। मानव सेवेचा संदेश देत आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराला युवकांसह नागरिकांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला आहे। या प्रसंगी सिद्धार्थनगर आणि ससाणे नगर परिसरामधील शाळकरी विद्यार्थ्यांना मोफत वह्या पुस्तकांचं वाटप देखील करण्यात आलं। समाजामधील प्रत्येक घटकापर्यंत शिक्षणाची साधनं पोहोचावीत या उद्देशानं हा उपक्रम राबवण्यात आला आहे, अशी माहिती आयोजकांनी दिली आहे। रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे। प्रत्येक तरुणानं समाजासाठी पुढाकार घ्यावा, असं आवाहन कार्यक्रमामधील मान्यवरांनी केलंय। महापरिनिर्वाण दिनानिमित्त तालुक्यातील विविध नेते मंडळींनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन इथे उपस्थित राहून महामानवांना विनम्र अभिवादन केलं आहे। आज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 69व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सिद्धार्थनगर व ससानगर आयोजित भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केलेले आहे। सकाळपासून रक्तदानाला भरभरून प्रतिसाद आहे। तसेच सिद्धार्थनगर शालेय मुलांना वह्या पुस्तके वाटपाचा कार्यक्रम झाला आहे। अनेक मान्यवरांनी कार्यक्रमाला भेटीगाठी दिलेल्या आहेत। तरी मी सर्वांना आवाहन करतो, जर बाबासाहेबांना खरी आदरांजली श्रद्धांजली व्हायची असेल तर या रक्तदानात सर्वांनी सामील होऊन रक्तदान करावे, ही बाबासाहेबांना खरी आदरांजली राहील। विश्वाला शांतीचा मार्ग देणारे महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त 69व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन। आज श्रीगोंदा शहरामध्ये सिद्धार्थनगर ससानगरच्या वतीने आज रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे। अजून शालेय मुलांना वही वाटपाचा कार्यक्रम ठेवला होता, पूजापाठ झालेला आहे। सर्व युवकांना सिद्धार्थनगर ससानगरच्या वतीने सूचित केलं जातं की सगळ्यांनी रक्तदान करावं आणि भरभरून रक्तदान करावं, हे सिद्धार्थनगर ससानगरच्या वतीने आवाहन करतो आणि थांबतो। जय भीम। आज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 69व्या महापरिवहन दिनानिमित्त ससाणेनगर व सिद्धार्थनगर या ठिकाणी रक्तदान शिबिर आयोजन केलेले आहे। तर मी सर्व युवा तरुण पिढीला असे आवाहन करते की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आपलं आदरांजली वाहण्यासाठी रक्तदान करून ही त्यांना आदरांजली व्हावी। सुहास कुलकर्णी, सी24 श्रीगोंदा।